आत्मा म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तर तो एक ईश्वरी अंश असतो बरं. जो तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, तुमच्या सगळ्या टीमच्या शरीरामध्ये आहे. बरोबर. आणि हा आत्मा ईश्वरी अंश असल्यामुळं तुम्ही त्या आत्म्याला काहीही मागा, तो तुम्हाला तथास्तु म्हणेल. अच्छा. आणि मी प्रिन्सिपल असं मांडलेलं आहे, आत्मा इतका प्रबळ आहे, हां. जोपर्यंत तुम्ही आत्म्याला रिक्वेस्ट करता, त्याच्या चांगल्या प्रवृत्तीने काम करता, तोपर्यंत तुम्हाला काही होत नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार येणार नाही हां. आणि तुम्ही तुम्हाला वाटेपर्यंत मरणार देखील नाही. यू डू नॉट डाय अनलेस अदरवाइज यू वॉन्ट टू डाय. ओ. तर हे इतकं आत्म्याचं महत्त्व आहे, हे कुणी जाणत नाही. म्हणून मी आत्मानंदावरती पुस्तक लिहिलं. बरं. याच्यामध्ये मृत्यू म्हणजे काय हे लिहिलं, मृत्यू कसा येतो बरं. ते लिहिलं, ओके. मृत्यूनंतर आपलं काय होतं ते लिहिलं. आणि पूर्णपणे हे त्याच्यामध्ये बऱ्याचशा केसेस लिहिलेल्या आहेत, ज्यांच्या प्रत्यक्ष अनुभव घेतलेले अशा लोकांचे अनुभव आहेत. मला कल्पना नव्हते, कारण हे माझं काम नाहीच आहे बेसिकली. आणि त्याच्यामुळंच याच्यामध्ये सुरुवातीलाच मी लिहिलेलं आहे, इदम न ममम. हे माझं नाही आहे, हे कुठले तरी ईश्वरी ज्ञान आहे. त्याचं इंट्युशन मला झालं आणि मी फक्त पेन डाऊन केलं.